नमस्कार मित्रांनो, नागपुरात ड्रग्ज आणि नशेच्या विळख्याबद्दल आपण अनेकदा ऐकतो. पण आता एक नवीन आणि अतिशय महागडी नशा शहरात पाय पसरत आहे. ती म्हणजे हायड्रोपोनिक गांजा. धक्कादायक बाब म्हणजे या तस्करीच्या जाळ्यात चक्क उच्च शिक्षित तरुण अडकत आहेत. 1 ग्रॅमसाठी चक्क 10,000 रुपये मोजले जात आहेत. हे नेमके काय प्रकरण आहे? हे रॅकेट कसे चालते? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हायड्रोपोनिक गांजा म्हणजे मातीशिवाय केवळ पाण्यात पोषक तत्वे टाकून घरामध्ये किंवा बंद गोदामात वाढवलेला गांजा. यासाठी सूर्यप्रकाशाऐवजी कृत्रिम प्रकाश म्हणजेच LED लाईट्स आणि एसीचा वापर केला जातो. हा सामान्य गांजापेक्षा 10 पटीने अधिक तीव्र असतो. त्यामुळे याची मागणी उच्चभ्रू तरुणांमध्ये वेगाने वाढत आहे. या हायब्रिड गांजाचे उत्पादन प्रामुख्याने थायलंडमध्ये होते. तिथून आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवा किंवा मानवी तस्करांच्या माध्यमातून हा अंमली पदार्थ भारतात आणला जातो. महाराष्ट्र आता तस्करांच्या रडारवर आहे आणि गुजरात, कर्नाटक नंतर महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. नागपूरची सद्यस्थिती आणि तरुणांचा सहभाग यामध्ये कसा आहे नागपुरात अद्याप असा गांजा मोठ्या प्रमाणात जप्त झाला नसला तरी नशाबाजांमध्ये याची मागणी प्रचंड वाढली आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे केवळ पैशांच्या हव्यासापोटी उच्च शिक्षित तरुण आणि तरुणी यामध्ये डिलिव्हरी एजंट किंवा स्मगलर म्हणून काम करत आहेत. 2023 पासून महाराष्ट्रात तब्बल 137 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून अनेकांना बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. मित्रांनो, ही नशा केवळ महागडी नाही तर ती आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे. शॉर्टकटने पैसे कमावण्याच्या नादात तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. तुम्हाला काय वाटतं, यावर नियंत्रण कसं मिळवता येईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.